नमस्कार, जय महाराष्ट्र. आता एक तुम्हाला दाखवते मी. इथं मी खायला टाकते तर इथं बरेच लोकांना त्रास होतोय. हा एरिया माणसांपासून खूप दूर आहे. ह्या बाटल्या कोणाच्या आहेत? ज्यावेळेस इथं लोक ना दारू प्यायला बसतात ना, त्यावेळेस ती लोक या लोकांना बोलत नाहीत, पण मुक्या प्राण्यांना खायला घालतो ना, त्यावेळेस ते तोंड घेऊन बोलायला येतात. आणि अशा एक नाही अनेक लोक इथं दारू प्यायला येतात बघा, संध्याकाळी 6च्या नंतर. कधी कधी तर 5लाच बसतात, की त्यांना असं वाटत नाही किंवा लोक येतात जातात आपल्याला पाहतात. म्हणजे ह्या लोकांची लाज पूर्ण काय म्हणतात ना, ती नाहीच आहे त्यांच्याकडे. अजून सगळे गँग झोपेतच आहे बघा, झोपलेत सगळे. बाकीचे तर कुठे आहेत काय माहिती नाही. ब्रूस, हे ब्रूस, राधा. काळू आला तिकडनं. काळूची एंट्री बघा किती सुंदर झालेली आहे गेटच्या आतून. राणी उठलेली आहे, ब्रूस जवळ जाऊन खाली येत आहे. सगळ्यात अगोदर लागला आहे राणीचा नंबर. हे गडिया. हो हो, येणार आहे, थांबा जरा. नंतर येत आहेत ब्रूस शेठ झोपेतून उठून. हां, काळू पण झोपेतून उठून आळुके पिळुके देत आहे. राणी परत वरती गेलेली आहे. येते ना, झोप झाली आहे का? झोप हो, झोपेतून उठून हे करताय काय? हां, सरा मागे. हो य, हे गे ब्रूस, हे गे ब्रूस. होय दादा, देते रे तुला पण, देते रे तुला पण. होय होय, खायलाच द्यायला आले. नमस्कार पिलू. मुलं त्या साईडला खेळत आहेत बघा, सकाळी सकाळी. होय दाद्या, देते ना रे. काय कशाला वरून राहिलं? घे. तो गेटच्या आतमध्ये असतो ना, त्यामुळे मग देता येत नाही ना नीट, सगळं वेस्ट होते ना खाली. काळू शेठ गेटच्या आतमधूनच खात आहेत. चला, शनिवारी आणि रविवारी ना जिमला सुट्टी असते, त्याच्यामुळे शनिवार रविवार मी कधीच खाडा करत नाही. लेकरांना पाण्याची खूप गरज आहे, तर सगळे बघा तिकडं खाऊन झोपलेले आहेत ओट्यावरती. चला दंतू शेठला शोधायचं आहे. दंतू शेठचं न ऐकायला येत नाही ना, त्यामुळे खूपच त्याला शोधण्यासाठी मला वेळ जातो. दंतूला शोधण्यासाठी मी वाटेमागच्या साईडला आले, तर मला कोण सापडलं माहिती आहे का? मीरा ताई. मीरा, दंतू कुठे आहे का बाई? घरी. आणि काल राजाला आहे ना नसबंदीसाठी नेलेला आहे. फक्त यांच्यातला राजा एकटाच राहिला होता नसबंदी करायचा, त्याच्यामुळं काल राजाला घेऊन गेले गाडी. पण ज्या लेकरांना पकडायचं होतं ते सापडलेच नाही आहेत. चला, टेकडीवर पोचले. मी ह्यांना आवाज दिला तर हे बघा त्या ही लेकरं त्या झाडाच्या आतमध्ये होते, ऊन खूप असल्यामुळे. आणि ही दोघंजण पळून गेली. त्यांना वाटलं माझ्या मागं खालची टीम आलेली आहे. बसा आता. खायचं नाही आहे डॉन तात्या? नाही खायचं का? चल, चला जा, चला. चमू, तुझं ना लक्ष सगळीकडे असतं, खाऊन घे. हे काय लाली, डाएटवरती आहेस का तू? लाली आमची नेहमी ना डाएटवरती असते बघा. निघाली. हे हिरोईन, गरम होते मला पण कळते बेबी. चमू काय, खाऊन घे गुडिया, खाऊन घे. पाणी ठेवायला वरती जायचं आहे मला. खूप कंटाळा आले, पण जावंच लागणार आहे कारण संध्याकाळी यायला जमणार नाही आहे. हे अगं चमू, लाली. हा एकटाच खातो डॉन तात्या, आहे का? माझ्या मागे मागे आले जाळीच्या आतमध्ये. उतले पाणी पी, घे पाणी. घरून पाणी आणले ना मी, जिममधलं पाणी बोरचं असतं,
घरचं पाणी कॉर्पोरेशनचं असतं. तर बघा हे आलेत पाणी पिण्यासाठी. प्या. गुड बॉय. अजून वरती पण टेकडीवरती ठेवलेत, पण वरती माझे मिस्टर पाणी ओततात, इथं मी ओतते. म्हणजे ते तर सगळीकडेच ओततात, पण मी वरती जात नाही. मला खूप कंटाळा येतो वरती जायचं, कारण इथपर्यंतच 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे चालत यायला. ह्या मॅडम बघा पाणी कसं गरमीमुळं तिने पाय ठेवून पाणी पिते. काय लालू चमू, तुझी आई बघ. लाली तुझी आई बघ कशी पाणी पिते. हां, लालीची आई पाणी कशी पिते, पाय ठेवून. गरमी खूप आहे, ह्या लेकरांना थोडा विचार करावं. टेकड्यांवरती गरज आहे पाण्याची, आणि इथं सगळ्या पक्ष्यांना माहिती झाले की आम्ही इथं पाणी ठेवतो. सगळे पक्षी येऊन पाणी पितात बघा. चला डॉन, इथं सगळ्या नाही का असं डबे ठेवून पाणी. अरे मी तुला काय नाही करत बबडू. कारण पक्ष्यांना, प्रत्येक जीवाला पाण्याची गरज आहे हो. थोडासा आपण विचार केला पाहिजे माणूस म्हणून. पण माणूस म्हणजे 99% लोक, इतके सुंदर सुंदर पक्षी असतात ना. गेला बघा तो उडून. ये बाबू. काल आहे ना दंतूला काळूने मारलं ना, त्या साईडला असतो जिमच्या, त्यामुळं दंतूने ती जागा सोडून परत इकडे आल्या. पण इकडं पाणी ठेवू नाही शकत, कारण इथं बॅकवेट हॉल आहे लग्नाचा. ये बाळा, चल ये खाली, ये लवकर, चल ये बबडू. बबडू, हे बबू. दंतूचं आहे ना खूप वाईट वाटतं, कारण त्याचं वय झालं आहे, ऐकायला येत नाही. कुठं खाणार, कुठं राहणार. आता इथं पाण्याची पण सोय नाही, पाणी पण नाही आणलेलं. पाणी म्हणजे ओतायला जागा नाही. मी इथे एक पॉट ठेवला होता बघा ह्या कोपऱ्यामध्ये, तर तो उचलून नेला कोणीतरी, कारण इथे लग्न असल्यामुळं लोकांना नाही ना ते करू शकत. सर बाबू मागे सर. काय पाहिजे म्हणजे बबडुल्याला, ह्यातला तर दिसतच नाही डोळ्याने. चला देऊया सगळ्यांना खायला आपलं काम. भूक लागली. किती शेपटी हलवणार, किती शेपटी हलवणार. शेपटीला काहीतरी होईल खाली. नको हलूस, नको हलूस शेपटी दाद्या. काय हां घ्या, खातो खातो येच. ह्याला देऊ देत अगो, हो रावणी खूप ते खाऊन देत नाही ना सगळ्यांना. हां हे घे तुझं, चल ये. हे घे बाळा, तू घे इकडे, चल ये. तू घे इकडं, हे घे डब्यात घे, डब्यात घे पिलू. तुम्ही दोघं जण फ्रेंड आहेत ना. काय लेकरांना उन्हातानाच इकडं खायला यांच्या पर हाडाचे काढं झालेत. आणि हा बघा हिरो, सगळ्यांचं खाऊन घेणारा तर हा एकटा प्राणी आहे. सगळं मोकळं रान आहे इकडं. हिरवी झाडं असल्यामुळे आहे ना इकडं खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत बघा. म्हणून पाण्याची सोय केलेली आहे इथे. या तुम्हाला पण देते या. लिंबाची झाड आहे ना, कडुलिंबाची 12 महिने म्हणजे त्यांना पालवी असते बघा हिरवी. ये खाली ये, ये दादा खाली ये, या खाली या. टाकून ठेवते या. यांचं खाऊन झाले मस्तपैकी.